सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चौकारानं मात्र सुरुवात होती या सामन्याला. मेगा फायनलचा खेळ आपण आता मात्र सुरू झालेला बघतोय. जागडे पाटील चषक 2026च्या पहिल्या पर्वाचा आज प्रभादेवी परिसर अंतर्गत मात्र 8 संघांचा हा मेगा फायनलचा सामना. अवघ्या 3 षटकांच्या या सामन्यादरम्यान मात्र आपण एका बाजूला बघताय तो रिया 11 प्रभादेवी अर्थात मयूरजी गजने यांचा संघ, आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण जर पाहिलं तर नुकताच या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर विजेता ठरलेला रिया 11 प्रभादेवी आणि त्यांच्या विरोधात जेपी वॉरियर्स अर्थात जागडे पाटील वॉरियर्स. विकी सिंग या वेळेला मात्र विकी सिंगच्या या बॉलसाठी पंचांकडून मात्र कोणताही निर्णय आलेला नाही. एकंदरीत हा डॉट बॉल आहे आणि या मॅच मध्ये मात्र सलग 3 षटकार ठोकणाऱ्याला षटकारांची तिकडी पूर्ण करणाऱ्या फलंदाजाला मात्र अद्वैत टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीने 501 रुपयांचे रोख रकमेचे पारितोषिक असेल. आणि दरम्यान या वेळेला क्लीन बोल्ड. फलंदाजाने मात्र पुढचा दरवाजा बंद केला. गोलंदाज विकी सिंगने मात्र मागच्या दाराने चोरी केली. काय जबरदस्त चेंडू, परफेक्ट विकेट टू विकेट गोलंदाजीचा प्रयत्न, आणि तिथे मात्र आता हा त्रिफळा उद्ध्वस्त करणारा चेंडू पाहायला मिळतोय तो विकी सिंग यांचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघूया कशा पद्धतीने मात्र हा त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला. मागून मात्र यष्ट्या खुल्या सोडल्या होत्या आणि उजव्या यष्टीचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम अप्रतिम चेंडू, कौतुकास्पद हा गोलंदाजीचा प्रयत्न आहे. 3 चेंडू 4 धावा 1 विकेट. मेगा फायनल मॅच जागडे पाटील चषक 2026 प्रभादेवी परिसरातील अंतर्गत 8 संघ आणि त्यातून मात्र आता दाखल झालेत मेगा फायनल मध्ये हे 2 संघ. एका बाजूला जेपी वॉरियर्स जागडे पाटील वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर रिया 11 प्रभादेवी, म्हणजे एका बाजूला रवींद्र जागडे पाटील साहेबांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला मयूरजी गजने यांचा संघ. सर्व मान्यवर आज नक्कीच भेट देत आहेत या स्पर्धेला. नुकतंच सूरज भाऊ पोटे, त्याचबरोबर ॲडव्होकेट तुषारजी खंदारे आणि नूरभाई खान सुद्धा उपस्थित राहणार आहेत थोड्या वेळात. पण प्रथमेशजी गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत. नक्कीच हाही चांगला चेंडू बघायला मिळतोय. विकी सिंग इतक्या सहजासहजी मात्र धावा खर्च करणाऱ्यातला गोलंदाज नाहीये. आज गोलंदाजीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर विकी सिंगची एक प्रभावी गोलंदाजी बघायला मिळाली आहे. बरेच विकेट्स आहेत त्यांच्या नावावरती. मागील एक मॅच पूर्वी आपण जर पाहिलं तर 3 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये मात्र त्यांनी पटकावले होते. मागील मॅच मध्ये सुद्धा गोलंदाजीच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स दिला आणि या वेळेला सुद्धा अपील अपील आणि अपील केली जाते. अपील करणं मात्र खेळाडूंचं काम आहे, त्यावर निर्णय द्यायचा की नाही हे मात्र पंचांचं काम आहे. या वेळेला मात्र मला वाटतं कॉट बिहाइंड साठी अपील करत होते विकी, पण पंचांना मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकू आलेला नव्हता, त्यामुळे पंच मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. चेंडू मात्र निर्धाव आहे. शेवटचा बॉल शिल्लक राहिला आहे. अवघ्या 4 धावा आणि 1 विकेट विकी सिंगच्या खात्यामध्ये. ओव्हर नंबर 1 चा लास्ट बॉल. या वेळेला मात्र स्टेप आउट होऊन खेळले, फ्रंट फुटवर आले आणि तिथून मात्र हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव घेऊन मात्र खुश राहतील. सलामीच्या जोडीतून मात्र एक फलंदाज जरूर नक्कीच तंबूच्या आसऱ्याला परतलाय, पण या 2 फलंदाजांनी मात्र चांगली सुरुवात दिली. आता 5 धावा पहिल्या षटका अखेरीस 1 गडी बाद. सध्या बॅटिंग करते जेपी वॉरियर्स. पहिली बॅटिंगच करायची होती जेपी वॉरियर्सला, कारण त्यांना माहिती आहे की आता हळूहळू अंधार पडू लागेल आणि मग सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना बॉल साईट होणं थोडंसं मात्र कठीण जाईल. त्यामुळे स्वतः त्या ठिकाणी भलेही टॉस पराभूत ठरले, पण टॉस समोरच्या टीमने जिंकून फिल्डिंग घेतली आणि त्यांना बॅटिंग मिळाली, हे त्यांच्या बाजूने मात्र नक्कीच निर्णय लागलेल्यासारखं म्हणावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर सध्या आपण पाहतोय गोलंदाजी करणारा रिया 11 प्रभादेवी, तो संघ सुद्धा एक चांगला मजबूत संघ आहे. चांगले गोलंदाज त्या संघामध्ये आहेत. सध्या विकी सिंगची बॉलिंग आपण पाहिली आणि आता बॉलिंग मार्कवरती येतोय सध्या नवीन फलंदाज तेजस पालांडे. राईट एम ओव्हर द विकेटचा मारा घेतील का राऊंड विकेट गोलंदाजी करतील हे बघूया. सध्या तरी आपण त्या ठिकाणी वॉर्मअप करताना आपण त्याला बघतोय तेजस पालांडेला. आणि फलंदाजीसाठी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि लिखित हे 2 फलंदाज आहेत. प्रतीक नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला मात्र या वेळेला लिखित. तेजस पालांडेचा पुढचा बॉल. पहिला चेंडू फुल टॉस आहे. फुल टोल वसूल करायचा इरादा होता, पण अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेल्या या फटक्यावरती विकेटचं होईल पतन. लिखित बॅक टू दी पॅव्हेलियन.
सलमान मात्र थोडासा नाराज आहे. त्याला जसा दिसला की हा फुल टॉस बॉल आहे तसं मात्र सलमानने कुठेतरी नाराजी व्यक्त केली. आणि या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाज तेजस पलांडेला या विकेटसाठी मात्र 200 रुपयांचं पारितोषिक आहे देवा पाटील यांच्या वतीने. आणि हॅट्रिक काढली तर 500 रुपयांचं पारितोषिक प्रेम कदम यांच्या वतीने असणार आहे. दरम्यान सलामीच्या 2 फलंदाजांचा खेळ मात्र संपुष्टात आलाय आणि सध्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. मला वाटतं संतोष डिचोलकर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने आज पहिल्या मॅच दरम्यान 1 बॉल 3 धावांची गरज असताना षटकार ठोकून आपल्या संघाला जिंकवून दिलं होतं. तोच संतोष मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि तेजसला मात्र या ठिकाणी आणखीन एक 500 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं जात आहे. विकेटच्या हॅट्रिक 1 विकेट तर मात्र नक्कीच त्यांना मिळतोय, तोही फुल टॉस बॉलवरती. म्हणजे एवढं नशीब चांगलं आहे या गोलंदाजाचं की फुल टॉस बॉलवरती त्याला विकेट मिळाला. सलमान मात्र नाराज होता तो फुल टॉस बॉल पाहिल्यानंतर. या वेळेला मात्र काय फटका खेळलाय, वा! लेंथ बॉल होता, त्याला समोर पंच केलंय आणि पंच मात्र आता या ठिकाणी विचार विनिमय करून हा निर्णय आम्हाला कळवतील. चौकार आहे, षटकार आहे, एकेरी आहे, दुहेरी आहे, काय आहे जाणून घेऊया. पंच काय कळवत आहेत. तिथून मात्र बाउंड्री लाईन थोड्याशा पंचांनाही मात्र कठीण जाते त्या वेळेला निर्णय देणं. तर पंचांचा निर्णय 2 धावा डिक्लेअर स्वरूपातल्या 2 धावा असणार आहेत. पंचांचा निर्णय काय आहे? पंचांचा निर्णय इट्स अ 6. षटकार या ठिकाणी घोषित केला जातोय पंच संजयजी मयेकर लगी सरांच्या माध्यमातून. षटकारासोबत मात्र धावफलकाच्या आकड्यात बदल घडतोय. धावसंख्या सध्या या षटकारासोबत थेट जाऊन पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये. एकावर एक 11 धावा. 2 चेंडू पूर्ण. तिसऱ्या चेंडूसाठी मात्र तेजस पालांडे बॉलिंग मार्कवर. या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, थोडा काय बराच खाली राहिला. संतोष डिचोलकर मात्र त्या ठिकाणी थोडेसे आश्चर्यचकित झाले. त्यांना सुद्धा अपेक्षित नव्हतं की टप्पा पडल्यानंतर बॉल इतका खाली राहील. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. चौथा चेंडू घेऊन तेजस. या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी बॉलवर येण्याचा प्रयत्न करत होते पण बॉल डिक्लेअर झोन मध्ये आहे. आणि समाजसेवक नूरभाई खान यांचं थोड्याच वेळात आपल्या व्यासपीठावरती शुभागमन होतंय. तर नक्कीच या ठिकाणी मी सन्माननीय नूरभाई खान यांचं मनापासून हार्दिक स्वागत करेन या स्पर्धेमध्ये. 4 चेंडूंचा खेळ मात्र दुसऱ्या षटकातला पूर्ण झालेला आपण बघतोय. 13 धावा या डिक्लेअर सोबत संघाच्या धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरचा हा सामना आहे आणि या 3 ओव्हर दरम्यान मात्र आता बघूया पहिल्या 3 ओव्हर मधून रिया 11 प्रभादेवी या संघाच्या विरोधात जेपी वॉरियर्स किती धावा जमवते. या वेळेला एक स्लोअर वन फ्लाइटेड डिलिव्हरी होती. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळते तेजस पालांडेकडून. संतोष डिचोलकर बाद आणि समाजसेवक नूरभाई खान यांचं मात्र व्यासपीठावरती शुभागमन. सर आपलं हार्दिक स्वागत.
या स्पर्धेला मात्र सन्माननीय समाजसेवक नूरबाई खान यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य आहे. त्याबद्दल मी नूरबाई आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतोय. आज आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा इतक्या चांगल्या पद्धतीने मात्र पूर्ण होऊ शकली. विविध पारितोषिक आहेत या सर्व खेळाडूंसाठी, सर्व संघांसाठी. आपण जर पाहिलं तर 2 गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली. काल आपण खुल्या गटाचा खेळ पाहिला होता, म्हणजे अगदी संपूर्ण मुंबापुरीतून संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडू इथे खेळले होते, ज्यांच्यासाठी मात्र 50,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक होतं आणि सोबत आकर्षक ट्रॉफी. त्याचबरोबर उपविजेत्या संघाला 30,000 रुपये, 30,000 रुपये आणि आकर्षक अशी ट्रॉफी दिली गेली कालच्या दिवसात. दरम्यान हा विकेट आलेला आपण बघतोय. बॅक टू बॅक विकेट सोबत तेजस पालांडेला मात्र चांगलं यश मिळतंय. एक घवघवीत यश मात्र या ठिकाणी तेजस पालांडेच्या ओव्हरमधून. एकूण आपण जर या ओव्हरची चर्चा करायची झाली तर फक्त 8 धावा दिल्या आणि 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये मात्र तेजस पालांडे यशस्वी ठरतोय. स्कोर एकूण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 13, 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आज आपल्या या स्पर्धेच्या प्रभादेवी परिसर अंतर्गत 8 संघांचा जो खेळ आहे त्याच्यामधून आपण जो पारितोषिक वितरण सोहळा पार पाडणार आहोत, तर ॲडव्होकेट तुषारजी खंदारे आणि नूरभाई खान यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा पारितोषिक वितरण सोहळा पार पाडणार आहोत. आणि नुकताच या ठिकाणी आपण विकेट आलेला पाहिला. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. तत्पूर्वी आज या ठिकाणी नूरभाई खान यांचा सत्कार या आपल्या व्यासपीठावरती आपण आयोजन समितीच्या वतीने करणार आहोत. शेवटची ओव्हर बॉलिंग मार्कवरती सलमान. पहिला चेंडू या वेळेला सरळ यष्टीरक्षकाकडे, हँड टू हँड डिलिव्हरी आहे. तर डिलिव्हरी व्हॅलिड बॉल, लीगल डिलिव्हरी आपण पाहतोय. सध्या मात्र प्रतीक आहे आणि प्रतीक सोबत आशिष बॅटिंगसाठी. बॉलिंग मार्कवर सलमान. 3 षटकांचं या स्पर्धेचं आज हे मेगा फायनलचं समीकरण आपण बघताय. सध्या आपण या बॉलवरती ओव्हर पिच चेंडू होता, बराच लांब गेला हा बॉल. हा नक्कीच षटकार असणार आहे, नो डाऊट. आउट ऑफ डिफेन्स, व्हेरी वेल क्लिअर्ड बाय प्रतीक. तरी सुद्धा पंच विचार करतायत बाहेर गेलाय का हा बॉल, कारण तिकडे सुद्धा काही सीमारेषा आहेत आणि त्याच्या पलीकडे मात्र हा बॉल जातोय. नक्कीच यस, इट्स अ 6, सिक्सर आलाय. काल फरदीनला मिळाला मिक्सर आणि आता प्रतीकने मारलाय सिक्सर. मालिकावीराच्या खेळाडूसाठी मात्र श्री स्वामी समर्थ स्वीट्सचे सर्वे सर्वा जोशी साहेब यांच्या वतीने काल आपण कालचा जो मालिकावीराचा खेळाडू होता त्याला एक आकर्षक मिक्सर ग्राइंडर दिला होता. मला वाटतं आजही ती सर्व पारितोषिकं या ठिकाणी दिली जातील, तर त्याबद्दलची अधिक माहिती मात्र आपण घेऊया. काल फरदीन काझी या स्पर्धेच्या खुल्या गटातील 8 संघांमधून मालिकावीराचा मानकरी ठरला. कालच्या दिवसाची आपण चर्चा करायची झाली तर काल क्षेत्ररक्षकाचं बक्षीस अगदी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरले DN नगर अंधेरीचे अनिकेत सानप. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज ठरले कैफ, उत्कृष्ट फलंदाज ठरले रवी लिंगाला उर्फ मॅडी आणि मालिकावीराचे मानकरी ठरले होते ते फरदीन काझी. आजचा दिवस मात्र कोणत्या खेळाडूला कोणतं बक्षीस मिळणार आहे ते आपल्याला आता मात्र थोड्याच वेळात कळेल. तत्पूर्वी आपण हा 3ऱ्या षटकाचा खेळ, पहिल्या डावाचा खेळ आपण बघतोय. आणि या मेगा फायनल दरम्यान मात्र पहिल्या बॅटिंग करत असताना मात्र JP वॉरियर्सच्या किती धावा बनतायत ते सुद्धा आपल्याला आता बघावं लागेल. सध्या स्कोर कार्ड वरती 22 धावा, 4 गडी बाद, 2.3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधून शिल्लक राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील. प्रेक्षक या ठिकाणी मात्र आता मोठ्या संख्येनं ही मॅच बघण्यासाठी आतुर आहेत, कारण मेगा फायनल दरम्यान हा व्हाईट बॉल पंच संजयजी महेकर आणि नौशादजी खान सध्या ऑनफिल्ड पंच म्हणून, आणि 3रे पंच आमचे सतीश कुरूप सर. अगदी चांगलं काम केलं या सर्व पंचांनी गेल्या 2 दिवसांमध्ये. काल आपण अजित म्हात्रे आणि अजित शेख सरांना पाहिलं. आज सतीश कुरूप सर आणि नौशाद खान सर या ठिकाणी या स्पर्धेच्या अंपायरिंगसाठी मात्र उपस्थित राहिले. सर्व पंचांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर आमची संपूर्ण tenniscricket.in ची YouTube लाईव्ह टीम, आमचे ऑनलाईन स्कोरर, आमचे ऑफलाईन स्कोरर,
त्याचबरोबर स्पर्धेच्या माध्यमातून मात्र जे आमचे ग्राउंड्समन आहेत ज्यांनी मात्र या मैदानाला एक चांगलं स्वरूप देण्यासाठी मात्र जे सहकार्य केलं, खेळपट्टी बनवण्यापासून ते मैदानाला रोलिंग करण्यापर्यंत अगदी मैदानाचा आउटफील्ड इनफील्ड हे सर्व काही ज्यांनी मात्र खूप चांगली मेहनत घेतली ह्या स्पर्धेसाठी, त्या सर्वांचा आम्ही धन्यवाद देतोय. त्याचबरोबर आपले डेकोरेटर्स, या स्पर्धेचं जे व्यासपीठ आहे, त्याचबरोबर आमचं कॉमेंट्री बॉक्स, खेळाडूंसाठी डगआउट, पाठीमागे आपण जर पाहिलं तर जे लागलेले बॅनर्स, समोर LED आपल्याला स्क्रीन पाहताय, साईड स्क्रीन आपण बघताय, तर तिथे आपल्याला चांगले पडदे लावून दिले आहेत आमच्या डेकोरेटर्स बंधूंनी. मैदानाच्या बाउंड्री लाईनला सुद्धा आपण सर्वत्र पडदे लागलेले बघतोय, तर खूप चांगली मेहनत त्यांनी सुद्धा घेतली आहे या स्पर्धेला आयोजित करत असताना. त्या सर्वांचा मी आभारी असणार आहोत. अनेक अशा स्पर्धा सध्या संपूर्ण मुंबापुरीमध्ये सुरू आहेत आणि त्यातलीच एक मानाची स्पर्धा जागडे पाटील चषक 2026, 50,000 रुपयांचं पारितोषिक कालच्या खुल्या गटातील संघांसाठी, उपविजेत्यासाठी 30,000. आणि दरम्यान या वेळेला मात्र हा मोठा फटका खेळायचा आहे. नक्कीच प्रयत्न चांगला आहे. प्रतीकच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती आलाय हा खणखणीत षटकार आणि या षटकारासोबत मात्र संघाची एकूण धावसंख्या 3 ओव्हर समाप्तीनंतर आपल्याला जाऊन पोहोचलेली बघायला मिळते. ती 31 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी 32 धावांचं आवाहन आहे. ते आता मात्र रिया 11 प्रभादेवी या संघासमोर. 32 रन्स टू विन. प्रतीक शेवटपर्यंत अगदी मैदानामध्ये थांबला. अगदी पहिल्या बॉलपासून ते शेवटच्या बॉलपर्यंत तो मैदानामध्ये आज खेळलाय आणि एकंदरीत 5 बॉलमध्ये 15 धावा त्याने आज नॉट आऊट बनवलेत. तर दुसऱ्या बाजूने आपण त्याला साथ देताना बघितलं होतं शुभमला. 2 फलंदाज मात्र आपण जर पाहिलं तर संतोषने सुद्धा 4 बॉलमध्ये 8 बनवल्या. तर एकूण 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 एक्स्ट्रा धावा आणि 10.33च्या सरासरीनं 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीचं समरी आपण जर पाहिलं तर विकी 1 ओव्हरमध्ये 5 धावा 1 विकेट, पण तेजस्वी प्रभावी गोलंदाजी 1 ओव्हर 8 रन आणि 3 विकेट. आणि तसंच सलमान 1 ओव्हर थोडासा महागडा ठरतोय, 18 धावा खर्च करतोय. 18 चेंडू आणि 32चं समीकरण आहे. गेले 2 दिवस आमचे कॅमेरामन्स अगदी उन्हाचा त्रास सहन करत कॅमेरामनची भूमिका बजावतात. मला वाटतं की या कॅमेरामनचं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण आपल्या मुंबईमध्ये पावसाळ्यात सुद्धा स्पर्धा होतात आणि काही ठिकाणी तर मग अवकाळी पाऊस पडतो, म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला जातो. पण कॅमेरामन अगदी मला वाटतं 20-22 फुटाच्या स्टँडवर बसलेले असतात आणि काही वेळेला अचानक वारा सुटतो, वादळ सुटतं, त्यावेळेला सुद्धा त्या कॅमेरामनला त्या ठिकाणी आपलं काम सोडता येत नाही, त्यांना तो कॅमेरा धरूनच काम करावं लागतं. अशा वेळेला मात्र या कॅमेरामनचं कौतुक होतं. आणि आज सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तर त्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी वरती त्यांना आसरा असतो, सावली मिळते, पण काही स्पर्धेमध्ये मात्र त्यांना छत्रीची व्यवस्था नसते, वरती पडदा नसतो, त्यावेळेला मग उन्हामध्ये बसून मात्र त्यांना अंपायरिंग करावी त्या ठिकाणी कॅमेरामनची भूमिका बजवावी लागते. तर त्यांचं सुद्धा कौतुक आहे. काही ठिकाणी ऊन, पाऊस, थंडीच्याही दिवसांमध्ये काही ठिकाणी खूप थंडी जाणवते. तर अशा सर्व परिस्थितीमध्ये मात्र हे कॅमेरामन जे आहेत त्याची जबरदस्त कामगिरी बजावत असताना आपल्याला बघायला मिळतात. तर आमच्या tenniscricket.inच्या या कॅमेरामनचं आणि सर्वच कॅमेरामनचं या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच कौतुक आहे. तसंच आमचे पंच सुद्धा असतील, कारण पंचांना सुद्धा अगदी आपण जर पाहिलं तर पंच ज्या वेळेला मैदानाच्या आत उभे असतात, सकाळी 8-9 वाजता स्पर्धा चालू होते आणि संध्याकाळी किंवा रात्री अगदी रात्रभर मग पंचांना अंपायरिंग करावी लागते. भर उन्हात उभं राहून
की आम्ही आयुष्यात एकदा तरी राज कपूर मेमोरियल ट्रॉफी खेळावी. आता जसं आपण युवा पिढीला बघतो की आम्हाला सुप्रीमो ट्रॉफी खेळायची अशी प्रत्येकाची इच्छा असते, स्वप्न असतं. ISCL सारखी स्पर्धा सुद्धा आपण सध्या बघतोय. ISCL या स्पर्धेच्या माध्यमातून सर आम्हाला त्या दिवशी भौजित सरांची भेट झाली आणि भौजित सर मला म्हटले की यावर्षी मार्टिन गप्टिल, डेव्हिड वॉर्नर सारखे खेळाडू सुद्धा आज या वर्षीच्या ISCL मध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळणार आपल्या स्थानिक खेळाडूंसोबत. म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा खेळ आणि स्थानिक खेळाडूंचा खेळ आपल्याला मात्र आता एकत्रित या स्पर्धेमध्ये बघायला मिळतो. अशी ISCL स्पर्धा म्हणजे चांगले प्लॅटफॉर्म मिळालेत सध्या या टेनिस बॉल क्रिकेटर्स खेळाडूंना. प्रेसिडेंट कप आपण बघितला, 1 करोड रुपयांचं पारितोषिक. ISPL मध्ये आपण 3.84 करोड रुपयांची पॉर्श गाडी त्या ठिकाणी मात्र आपण मालिकावीराच्या खेळाडूला दिली गेलेली पाहिली. म्हणजे स्वप्नात सुद्धा सर आपण कधी विचार केला नसेल की टेनिस बॉल क्रिकेटला इतके चांगले दिवस येतील. आज बऱ्याच ज्येष्ठ खेळाडूंची भेट होते, त्यावेळेला ते सांगतात की आमच्या वेळेला यूट्यूब नव्हतं, आमच्या वेळेला अशा स्पर्धा नव्हत्या, असं आयोजन नसायचं. तर नक्कीच ते सुद्धा कुठेतरी मात्र आता लाईमलाईटमध्ये येऊ लागलेले आहेत. ज्या वेळेला त्यांना निमंत्रित केलं जातं, काही असे जुने जाणते खेळाडू जे आहेत ते अजून सुद्धा 40+, 50+ अशा स्पर्धांमधून खेळत असतात. सामन्याचा हा खेळ बघूया. 7 धावा सध्या स्कोर कार्डवरती पहिला ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. बॉलिंग मार्कवरती मात्र नवीन गोलंदाज येतोय. बॉलर नेम प्लीज. लिखित कदम. या वेळेला मात्र आता हळूहळू अंधार पडू लागलाय बघा. म्हणूनच JP वॉरियर्स मगाशी जसं कॅप्टनने सांगितलं इंटरव्ह्यूच्या वेळेला की आम्हाला बॅटिंगच हवी होती, कारण आम्हाला माहिती आहे की आता थोडा वेळ उजेड राहील आणि त्यानंतर मग अंधार पडू लागेल आणि मग सेकंड इनिंगमध्ये बॉल साईट होणं थोडंसं कठीण जाईल. तशा मैदानावरती या लाईटची सुविधा नाही आहे की पूर्णतः बॉल त्यांना दिसू शकेल. म्हणूनच कुठेतरी ती बॅटिंग भेटली, हे त्यांचं नशीब. त्यांना हवा तो निर्णय नक्कीच मिळाला. या वेळेला मात्र हा बॉल हवेत आहे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाईल आणि सलमान सोलंकी बॅक टू दी डगआउट, बॅक टू दी पवेलियन. सातत्यपूर्ण मात्र या ठिकाणी प्रयत्न करत होते गोलंदाज, पण आता मात्र शेवटला सलमानची विकेट त्यांना मिळालीच. हा सामना मात्र आता कुठेतरी एकतर्फी होताना दिसतोय, पण क्रिकेटचा खेळ आहे बघा. अंधारात जसा फलंदाजांना बॉल दिसत नाही ना, तसा क्षेत्ररक्षकांना सुद्धा फिल्डिंग करताना बॉल काही वेळेला दिसत नाही. आम्ही ऐरोलीच्या 40+च्या मैदानावरती सर एक स्पर्धा कॉमेंट्री करत होतो आणि शेवटला 1 बॉल 3ची मॅच होती आणि मैदानावरती इतका अंधार पडलेला, आयोजकांनी सांगितलं की नाही आत्ताच्या आत्ता कोणत्याही परिस्थितीत ही मॅच पूर्ण करायची, उद्यासाठी कोणताही दिवस ठेवायचा नाही. तर शेवटला त्यांनी तो बॉल टाकला, फलंदाजाने तो बॉल मारला, बॉल कुठे गेला कोणालाच माहिती नाही आणि शेवटला त्या धावा काढल्या नाही काढल्या काहीच कळत नव्हते त्या मैदानावरती. आयोजक स्वतः सुद्धा कन्फ्यूज झाले होते की आता काय करायचं. तर असं काही वेळेला घडून येतं, पण इतका अंधार नाहीये. त्यावेळेला तर खूपच अंधार पडलेला, कारण दिवस लहान होता आणि त्यामुळे स्पर्धा जी आहे ती संध्याकाळच्या सत्रात गेलेली असताना अंधार खूप लवकर पडला आणि मग शेवटला मात्र 1 बॉल 3ची गरज असताना तो बॉल कोणत्या बाजूला गेला क्षेत्ररक्षकांनाही नाही कळलं, फलंदाजांनाही नाही कळलं, पंचांनाही नाही कळलं आणि आयोजकांनाही नाही कळलं. असं घडतं बऱ्याच वेळेला काही स्पर्धेमध्ये. आणि ती असोसिएशनची स्पर्धा होती. असोसिएशनचे काही नियम असतात की 4 ओव्हरपेक्षा कमी ओव्हरची मॅच खेळवायची नाही, असा त्या असोसिएशनचा नियम होता. तर त्या नियमानुसार त्यांनी ती शेवटची मॅच सुद्धा 4 ओव्हरचीच खेळवली आणि मग त्यामुळे तसा तो गोंधळ उडाला मैदानामध्ये. असे अनेक मजेशीर किस्से सुद्धा घडतात टेनिस बॉल क्रिकेटच्या सामन्यांमध्ये, स्पर्धांमध्ये. आजकाल नवीन क्रेज आलंय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. खेळाडूंसोबत सेल्फी काढायचे आतापर्यंत, पण आता काही प्रेक्षक, काही क्रिकेटचे जे चाहते आहेत, क्रिकेटचा जो वेडा प्रेक्षक वर्ग आहे तो मात्र मैदानावरती जातो आणि त्या एखाद्या आवडत्या खेळाडूवरती मात्र पैशांची उधळण करतो. आजकाल ज्या खेळाडूंचे फॅन आहेत ते मैदानावरती गर्दी करून मग मॅच संपली की त्या खेळाडूच्या मागे धावत सुटतात, त्याच्यासोबत फोटो काढतात, त्याच्या
सिग्नेचर्स घेतात, त्याचे ऑटोग्राफ घेतात आणि मग त्या खेळाडूसोबत मात्र सेल्फी काढून इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर कुठेतरी अपलोड करत असतात. दरम्यान काय फटका आहे बघा, या वेळेला मात्र नक्कीच अर्धा डझन धावा बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हा बॉल. त्या दिवशी तर सर ग्रामीण बिग बॅश मध्ये मॅच संपली नव्हती आणि प्रेक्षक मैदानाच्या आत धावत सुटले होते. तो सुद्धा पाहण्यासारखा क्षण होता. 16 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. 7 बॉल 16ची अजून गरज आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हर नंतर 16 बनवल्यात. आता उर्वरित 1 ओव्हर मध्ये 16 बनवायच्यात, म्हणजे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 16 धावांची गरज आहे. काय घडणार आहे या शेवटच्या ओव्हरमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. आणि नक्कीच सतीश सरांनी ते सुद्धा सांगितलं की त्याच ग्रामीण बिग बॅश स्पर्धेमध्ये मात्र जसा तो क्राऊड मैदानाच्या आतमध्ये धावत आला, त्यांनी पंचांची कॅप सुद्धा काढून नेली होती. म्हणजे प्रेक्षक सुद्धा काय करतील ना, ते काही सांगणं मात्र थोडंसं कठीण आहे, अवघड आहे. आज या स्पर्धेसाठी मात्र आम्हाला खूप खूप सहकार्य लाभलं होतं. ते खऱ्या अर्थाने ॲडव्होकेट तुषारभाई खंदारे आणि त्याचबरोबर नूरभाई खान जे आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. नुकतंच या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी आगमन झालं होतं सूरजभाऊ पोटे किंग ऑफ जोगेश्वरी यांचं. तर त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. प्रथमेशजी गायकवाड युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण आभार व्यक्त करतोय. आज ही स्पर्धा यशस्वी करत असताना अनेक नावं या स्पर्धेशी जुळली गेली. स्वतः रवींद्र जागडे पाटील साहेब असतील, त्याचबरोबर दीपकजी पासी, धम्मरक्षित जगताप, लिखित कदम, विघ्नेश अडारकर, ओमकार राऊळ, के जे, अमित जयस्वाल, सचिन ठाकूर, त्याचबरोबर ज्ञानेश बेर्डे, प्रदीप वाघेला, दिनेश टाकळे, सुशांत परब आणि रॉकी. दरम्यान या वेळेला मात्र हा बॉल कुठे चाललाय, या बॉलवरती मात्र इरादा केलाय पक्का. बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का, सिक्सर, षटकार. बघा मॅच मध्ये मात्र पुनरागमन या वेळेला होताना आपल्याला बघायला मिळत आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी या अंधारामध्ये सुद्धा त्या फलंदाजांना बॉल कसा काय दिसतोय देव जाणे. अगदी बारीक नजर आहे या बॉलवरती. बघूया आता 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये बनवायचे 10 धावा. या वेळेला बॅटची कडा घेतोय, पाठीमागे बॅनरवर जाऊन आदळला आहे आणि रनआउटची संधी. बघूया काय घडतंय, पण एक धाव कंप्लीट होते. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. हे इक्वेशन आहे. चार चेंडू 9 धावा. या वेळेला सुद्धा समोर फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर विकेटचं पतन होईल. या बॉलवर रन्स नाही मिळणार, या बॉलवर धावा नाही मिळणार, या बॉलवर विकेट आली आहे. फलंदाज बाद होतोय. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अभि काकडे येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलमध्ये 9 बनवायचे आहेत. बघूया काय करतील अभि काकडे आपल्या टीमसाठी. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर जेपी वॉरियर्स कडून संतोष डिचोलकरने मात्र असा एक कारनामा करून दाखवलाय. 1 बॉलमध्ये 3 ची गरज होती. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस आणि तिथे मात्र त्याला चौकार ठोकण्याशिवाय काही पर्याय नव्हता. किंबहुना 3 धावा सुद्धा तो धावून काढू शकला असता, पण 3 धावा धावून काढणं सोपं नाहीये मैदानावरती. त्यामुळे त्याने डायरेक्ट षटकार ठोकला आणि षटकार ठोकून मात्र जेपी वॉरियर्सला सामन्यात विजय मिळवून दिला होता. सध्या मात्र आता 3 बॉल आहेत आणि 3 बॉलमध्ये 9 बनवायचे आहेत.
बॉलिंग मार्कवरती आपण गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो तो गोलंदाज सचिन ठाकूर. या वेळेला मात्र ऑन साईडला बॉल ट्रॅव्हल करतोय, तिकडून मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि थोडंसं मिसफील्ड जरूर झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरीही धाव घेण्याच्या तयारीमध्ये आहेत फलंदाज, पण नाही. 2च धावांवर मात्र त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आता 2 बॉल बाकी राहिलेत, 7 धावांची गरज आहे. हा बॉल जो आहे तो या मॅचचा आता एक निर्णायक बॉल असू शकतो. या बॉलवर किती धावा येत आहेत हे मात्र खूप महत्त्वाचं राहील. 2 चेंडू आणि 7 धावा, शेवटचे 2 चेंडू, या संपूर्ण स्पर्धेचे शेवटचे 2 चेंडू या पहिल्या पर्वाचे. निर्णायक बॉल, 2 चेंडू 7 धावा. बघूया काय घडतंय. येणारा चेंडू खूप महत्वाचा आहे. सचिन ठाकूर विरुद्ध अभि काकडे. या चेंडूवरती मात्र आता सिंगलचा प्रयत्न आहे आणि पंचांनी मात्र नॉट आउट असा इशारा केलाय. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये काय आउट आहे की नॉट आउट आहे? अंपायर नॉट आउट आहे. 22चा इशारा येतोय. 1 बॉल आणि 6 धावांची गरज. अभि काकडे तसं बघायला गेलं तर पॅव्हिलियनच्या दिशेने निघाले होते, मागे वळून सुद्धा पाहिलं नाही की अंपायरने काय निर्णय दिलाय. आता शेवटचा बॉल, 1 चेंडू 6 धावा. आणि या बॉलवर जर षटकार ठोकला तर विजय सोनवणे साहेबांच्या वतीने 201 रुपयांचा पुरस्कार आहे या फलंदाजासाठी. एक चेंडू शिल्लक राहिलाय, 6 धावांची गरज आहे. आणि हा शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल अडवला गेलाय. अशा पद्धतीने आज विजेता ठरतोय या स्पर्धेचा जेपी वॉरियर्स. मनपूर्वक अभिनंदन जेपी वॉरियर्स अँड व्हेरी हार्ड लक टीम रिया 11 प्रभादेवी. प्रयत्न चांगला होता शेवटच्या बॉलवरती, पण शेवटचा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही जाऊ शकला. अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी सामन्याचा हा शेवटचा बॉल आपण पूर्ण झालेला पाहिला आणि विजेता ठरला आज या प्रभादेवी परिसर अंतर्गत 8 संघांमधून तो मात्र जागडे पाटील वॉरियर्स. आणि उपविजेता ठरलाय ज्यांना मिळणार मात्र 15,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आणि उपविजेते पदाची ट्रॉफी रिया 11 प्रभादेवी. मनपूर्वक अभिनंदन आहे.